हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण काय करणार आहोत. तर इथे माझ्याकडे आज हा मसुरा आहे. तर आज आपण अख्ख्या मसुराच्याच आपण आहे ना उसळ बनवणार आहोत. तर ही जी उसळ आहे, जर घरातले कोणी ना अख्ख्या मसुराची कधी उसळ जर खात नसतील तर अशा पद्धतीने उसळ नक्कीच बनवा. तुम्हाला घरातले सगळेजण सांगतील अशी उसळ पुन्हा पुन्हा बनव. तर चला, आपण आज अख्ख्या मसुराची उसळ करणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्यावर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, आज आपण अख्ख्या मसुऱ्याची आमटी करणार आहोत. तुम्ही आमटी बोलू शकतात किंवा तुम्ही उसळ बोलू शकतात किंवा तुम्ही अख्ख्या मसुऱ्याची भाजीसुद्धा तुम्ही बोलू शकतात. तर इथे आपण अख्ख्या मसुराची अगदी रसरशीत अशी भाजी करणार आहोत. तर पहा, इथे हा जो मसुरा आहे, तर मी काल रात्री हा मसुरा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. तर पहा, मसुरा छानपैकी असा पाण्यात भिजलेला आहे. आता हा जो मसुरा आहे, तर पहा, मी गरम पाण्यामध्ये हा मसुरा ट्रान्सफर करून घेतलेला आहे. तर पहा, आपल्याला 10 मिनटं हा मसुरा बॉईल करून घ्यायचा आहे. हा मसुरा आपल्याला जास्त अजिबात नाही शिजवायचा आहे, फक्त 10 मिनटं शिजवायचा आहे. कारण हा जो मसुरा आहे, तर मसुरा हा लवकर शिजतो आणि आपल्याला मसुऱ्याचा पूर्णपणे अख्खा दाणा हवा आहे. त्याच्यामुळे फक्त 10 मिनटंच आपल्याला हा मसुरा बॉईल करायचा आहे. 10 मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे. कुकरमध्ये सुद्धा आपण हा मसुरा शिजवू शकतो, पण काय आहे ना, एका शिट्टीमध्येच ना पूर्ण मसुरा खूप मऊ शिजतो आणि त्या मसुऱ्याची ना पूर्ण डाळ होऊ शकते. म्हणजे आपण जशी डाळ शिजवतो ना एकदम मऊ, तसा पूर्ण मसुरा शिजला जातो. म्हणून ठरवलं की मग चला आपण एक पातेलं घेऊन त्यामध्येच आपण हा मसुरा बॉईल करून घेऊया. तर पहा, मसुरा बॉईल करून झाल्यानंतर आपल्याला अख्खा मसुरा वेगळा करायचा, त्याचं पाणी वेगळं करायचं आहे. आता हे जे पाणी आहे, हे पाणी आपल्याला अजिबात फेकून नाही द्यायचं. तर रस्सा करण्यासाठी आपण या पाण्याचा वापर करणार आहोत. कारण हा जो पाणी, या पाण्यामध्ये मसुराचा पूर्ण फ्लेवर उतरलेला आहे. त्याच्यामुळे हा पाणी आपल्याला अजिबात फेकून नाही द्यायचं आहे. आपण रस्सा करण्यासाठी किंवा ग्रेव्ही करण्यासाठी या पाण्याचा वापर करणार आहोत. तर पहा, मी इथे एक कांदा घेतलेला आहे. हा कांदा आपल्याला अशा पद्धतीने मी इथे कांदा आडवा कट करून घेते. तुम्ही उभाही कट करू शकतात. तर अशा पद्धतीने आपला कांदा उभा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकतात, मी इथे हा कांदा उभा कट करून घेतलेला आहे. तर त्याचबरोबर पहा, मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे. तर मी एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे. तर टोमॅटोसुद्धा आपल्याला अगदी स्लाईसमध्येच कट करून घ्यायचा आहे. तर मी इथे टोमॅटोसुद्धा अशा पद्धतीने उभा चिरून घेतलेला आहे. तर मग चला, आता कांदा टोमॅटो आपण छान मस्त असं उभं चिरून घेतलेलं आहे. आता मी इथे एक पॅन घेतलेला आहे. तर पहा, या पॅनमध्ये आपल्याला एक पळी म्हणजे 1 चमचा ऑइल ॲड करायचा आहे. त्यानंतर उभा चिरलेला कांदा, त्याचबरोबर कढीपत्ता ॲड करायचा आहे. कांदा आणि कढीपत्ता छान मस्त आपल्याला शिजून घ्यायचा आहे. अगदी 5 मिनटं अगदी हलका ब्राऊन होईपर्यंत आपला हा कांदा मस्त भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता, इथे कांदा मस्त फ्राय झालेला आहे. हा कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर मी पुन्हा 1 चमचा याच्यामध्ये ऑइल ॲड केलेला आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा खोबरं छान मस्त अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. हा खोबरासुद्धा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे. आता हा खोबरासुद्धा भाजून झालेला आहे. हा खोबरासुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर पहा, आता आपल्याला काय करायचं, पुन्हा 1 चमचा असं आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे. पळी बोललं ना की पळीमध्ये खूप सारं ऑइल येतं. त्याच्यामुळे आपण कांदा पोहे खातो ना, तो स्पून, त्या स्पूनने आपल्याला तेल ॲड करायचं आहे. तेल ॲड केल्यानंतर आपल्याला टोमॅटो आणि लसूण ॲड करायचं आहे.
टोमॅटोसुद्धा अगदी हलका असा मऊ होईपर्यंत आपल्याला मस्त हा शिजून घ्यायचा आहे. साधारणपणे फक्त 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता टोमॅटो बऱ्यापैकी असा मऊ झालेला आहे. आता हा टोमॅटोसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकतात की इथे कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण, खोबरं हे सगळं आपण मस्त भाजून घेतलेलं आहे. थंड करायचं आहे आणि हे आपल्याला ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. मी इथे एक भांडं घेतलेलं आहे. इथे मी 1 पळी याच्यामध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. 1 चमचा जिरं, राई ॲड केलेलं आहे. जिरं राई गरम झालं की त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ना ते वाटण ॲड करूया. हे जे वाटण आहे ना तर या वाटणामुळे भाजीला एक नंबर चव येऊन जाते. भाजी एवढी छान लागते ना, म्हणजे एवढं समजा की ना अख्खा जे मसूर आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे ते मटणसुद्धा फिकं पडेल. तर पहा इथे मी पाव चमचा मी इथे हळद ॲड केलेली आहे. त्यानंतर मी इथे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. त्यानंतर हे सगळे मसाले मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि इथे मी थोडंसं वाटणाचं पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पहा इथे आपल्याला झाकण ठेवून अगदी 10 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. या 10 मिनटामध्ये हे जे वाटण आहे ते छान मस्त शिजेल. आणि पहा मी इथे हे जे मसाले वापरलेले आहेत, तुम्ही मसाल्यांमध्ये अगदी मसाले कमी जास्त तुम्ही वापरू शकतात. तर पहा या 10 मिनटांमध्ये 5-5 मिनिटांनी झाकण काढून हे वाटण वरखाली करून घ्यायचं आहे. म्हणजे हे वाटण ना खाली लागता कामा नये. आता पहा 10 मिनटं झालेले आहेत. तर 10 मिनटामध्ये तुम्ही पाहू शकतात की छान मस्त आपलं वाटण शिजलेलं आहे आणि वाटणाला छान मस्त अशी तरी आलेली आहे. तर आता पहा आपला हा जो शिजलेला जो अख्खा मसूरा आहे तो ॲड करूया. छान मस्त मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही पहा आपण मसूरा बॉईल केलेलं जे पाणी होतं आता ह्या वेळेला हे पाणी मी ॲड करते. तर पहा पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ॲड करू शकता. तुम्हाला जसा रसा कमी जास्त हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकतात. आता सर्वात शेवटी आपल्याला इथे गरम मसाला ॲड करायचा आहे. गरम मसाला ॲड करून छान मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. तर पहा इथे मस्त आपली भाजी तयार आहे. आता फक्त झाकण ठेवून आपण 5 मिनटं वाफ काढून घेऊया. 5 मिनटानंतर आपली भाजी छान मस्त अशी रेडी असेल. तुम्ही पाहू शकतात की आपली भाजी छान मस्त तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला छान मस्त अशी तरी आलेली आहे. तर पहा इथे आपली अख्ख्या मसुराची भाजी अगदी रसरशीत अशी भाजी तयार झालेली आहे. मला भाजी अशीच आवडते. म्हणजे भाजीमध्ये मला जास्त रस्सा अजिबात आवडत नाही. अगदी लगबग असाच रस्सा आवडतो. तर मग चला ही भाजी एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया. आता ही जी भाजी आहे ही भाजी तुम्ही पुरी, त्यानंतर पुरी, चपाती, फुलका, भाकरी याबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा नान वगैरे असेल तुम्ही त्याबरोबरसुद्धा खाऊ शकता. जसं मी तुम्हाला बोलीन याच्या पुढे मटण पण म्हणजे तुम्ही मटण विसरून जाल, एवढी छान ही भाजी लागते. नक्की ट्राय करा. कधी ट्राय नसेल ना केली तर नक्की ट्राय करा. तर तुम्ही याला अख्खा मसुऱ्याची भाजी बोलू शकतात, अख्ख्या मसुऱ्याची आमटी, उसळसुद्धा बोलू शकतात. आता ही जी उसळ आहे तर ही उसळ मी भाताबरोबर खाणार आहे आणि ही उसळ भाताबरोबर अमेझिंग लागते. कधी ट्राय नसेल ना केली तर नक्की ट्राय करा. चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. आणि तुम्हाला घरातले सगळेजण आवर्जून सांगतील की आज ही जी भाजी केलीस ना अशी भाजी पुन्हा पुन्हा कर. भाजी खूप छान लागले किंवा खूप छान झाले हे नक्कीच तुम्हाला आवर्जून सांगतील. आणि घरामध्ये मला आणि ज्ञानेशलासुद्धा ही भाजी खूप आवडली. नक्की ट्राय करा. तर चला पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.